आहेत की म्हणजे फ्रेमिंग म्हणजे आत्ताचा जो ट्रेंड आहे की पर्टिक्युलरली हा प्रश्न मी स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारतो की जी नवीन पिढी येते आणि जे करिअर बद्दल आणि आत्ताच्या मुलांना करिअरचे भरपूर ऑप्शन्स आहेत की ज्या म्हणजे विचारात पण नव्हतं. सो फ्रेमिंग हा एक स्पेशलाइज करिअर होऊ शकतं म्हणजे मगाशी तुमच्या म्हणण्यात सुद्धा आलं की अनफॉर्च्युनेटली आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये पर्टिक्युलर फाईन आर्टच्या डोमेनमध्ये फ्रेमिंग कसं असं याच्याबद्दल नॉलेज दिलंच जातं की चित्रकार त्याच्यातल्या ॲस्थेटिक विषय समजतो. पण जेव्हा असं काही करिअर होऊ शकतं का? 1,00,000% होऊ शकतं. सिलेबस मध्ये एक चॅप्टर पाहिजेच आहे. नाही तो सिलेबस मध्ये तो पाहिजेलच आहे. दोन गोष्टी एकतर फ्रेमिंग आपल्याकडे जे आलेले आहे ते एकतर पिढीजात आलेला आहे, हा एक विषय आहे. आम्ही त्याच्यामध्ये आम्ही आमचा रिसर्च करून आम्ही आमचा अभ्यास करून त्याच्यात नाविन्यपूर्ण पद्धतीने काय करू शकतो, वेगळ्या पद्धतीने त्याच्या पाठीमागे विचार काय देऊ शकतो, अशा पद्धतीने फ्रेमिंग केलेलं. आम्ही ज्या पद्धतीने फ्रेमिंग करतो किंवा फ्रेमिंगचा विचार करतो त्या पद्धतीमध्ये काम करणारे अख्ख्या भारतामध्ये हार्डली काही फ्रेम असतात, हार्डली एक 10-12 फ्रेम आहे. बाहेर जेव्हा तुम्ही कुठेही जातात तेव्हा फ्रेमिंग कसं केलं जातं, तुम्ही सांगता की बाबा काय, तो सांगतो की बाबा एवढ्या फ्रेम आहेत यातली कुठली फ्रेम लावायची, बरोबर. कस्टमर सांगतो बाबा काय कुठं खर्च करायचे, हा बाबा हे लाव. त्याच्या पाठीमागे विचार नाही. विचार घेऊन जर केलं फ्रेमिंग तर खूप मोठा स्कोप आहे, कारण अख्ख्या भारतात फक्त 15 जण आहेत, तर एवढा मोठा स्कोप आहे. बरोबर. जर तुम्ही विचार करून फ्रेमिंग केलं ते चित्र हो. छान दिसतं. जसं एखाद्या साडीला किंवा ड्रेसला परफेक्ट मॅचिंग ज्वेलरी मॅचिंग हे सगळं घेतलं तर ते ड्रेसचं प्रेझेंटेशन चांगलं होतं. तसं त्या चित्राला सुद्धा योग्य माउंटिंग योग्य फ्रेमिंग झालं तर ते चित्रही तसं चांगलं दिसतं. आणि हे गोष्ट लक्षात आली की आता आम्हाला दोघांना त्यातली आवड आहे, ते पॅशन आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीच्या डिटेलिंगमध्ये गेलो. मग आणि त्याला प्रत्येकाला एक विचार दिला. त्यामुळे आवड असणं खूप गरजेचं आहे. जर म्हणजे मी ज्या पद्धतीमध्ये काम करतो तसं नाही तर बिझनेस म्हणून तुम्ही वस्तू घ्या वस्तू विका तसं ट्रेडिंग होऊ शकतं. पण अशा पद्धतीमध्ये एखादा आर्टिस्ट आहे कारण शेवटी तो रंगसंगती बरोबरच काम करतो. मी सुद्धा रंगसंगतीमध्येच काम करतो. तुम्ही एखादा जेव्हा चित्र आणता त्याला कुठलं चित्राचा कलरला माउंट लावला की तो चांगला दिसेल अगदीच. अशा पद्धतीनेच आम्ही विचार करून ते करतो. त्यामुळे कुठलाही आर्टिस्ट कुठलाही क्रिएटिव्ह मनुष्य ह्याच्यामध्ये आरामात बिझनेस करू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आता मोठ्या मोठ्या फोटोग्राफर्स बरोबर काम करताना चित्रामधला लाईट कसा बघायचा हे आम्हाला शिकायला मिळालं. मग त्याच्यामुळे माउंटिंग जेव्हा वापरतो तेव्हा माउंट वर येणारा लाईटचा रिफ्लेक्शन किती असणार आहे आणि त्याच्यामुळे तो माउंट हायलाईट न होता तुमच्या चित्राकडे कसं लक्ष जाणार आहे हे शिकायला मिळालं. खूप गोष्टी आम्हाला जे शिकायला मिळाल्या ते आमच्या कस्टमरमुळे शिकायला मिळाल्या. त्यांनी प्रत्येक वेळेला नवीन वस्तू आणली, आमच्याबरोबर ओपनली सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आणि त्यातून आम्ही इव्हॉल्व झालो. बरोबर. त्यामुळे प्रत्येक येणारी नवीन वस्तू काहीतरी नवीन शिकवती आणि ज्याला कोला पॅशन आहे तो 100% खूप मोठा वाव आहे, वावच वाव आहे. If you haven't subscribed yet, don't wait any longer. Subscribe now.